नमस्कार शेतकरी बांधवांनो, हा आझोला नावाचा पदार्थ आपल्या दुधाळ जनावराला खाऊ घाला आणि दुधामध्ये 10 ते 15% वाढ मिळवा. याच्याबद्दल अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथून आमचा स्टॉल राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन बीड येथे उभारण्यात आलेला आहे. उन्हाळी हंगामामध्ये हिरवा चारा ज्यावेळेस उपलब्ध नसेल त्यावेळेस ॲझोला नावाचे एक पूरक खाद्य आपण तयार करायचं, जेणेकरून आपलं पशुधन उन्हाळी हंगामामध्ये कसं जतन करून ठेवता येईल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. ॲझोला खाद्य आहे, नंतर मुरघास आहे, शेवाळ या वर्गामध्ये ॲझोला मोडतं. तर हा असा ॲझोला जर तुम्ही दुधाळ जनावराला खाऊ घातला तर 10 ते 15% दुधामध्ये वाढ होते. म्हणजे हा ॲझोला गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुक्कर, ससा, मासा सगळ्याला चालतं. थोडक्यात काय, ॲझोला हा बहुआयामी उपयोगी असा एक खाद्य आहे. याच्या व्यतिरिक्त ॲझोला हे हिरवळीचं खत म्हणून देखील कोकण ट्रॅक मध्ये वापरलं जातं. सर, हे बनवायचं कसं हे आमच्या शेतकऱ्यांना सांगा. कसं बनवायचं? जर आपल्या शेतामध्ये ॲझोलाची लागवड करायची असेल तर मी शेतकऱ्यांना असं सांगेन की 2 मीटर लांब, 2 मीटर रुंद, 1 फूट खोल खड्डा करायचा. खड्डा केल्यानंतर त्या खड्ड्याचा तळ एकदम लेवल मध्ये आणला पाहिजे. आता आपण शेततळ कसं बघतो, शेततळ्यात पन्नी कशी टाकतो खालून वरपर्यंत, तशीच पन्नी ह्याच्यामध्ये टाकायची. कशामध्ये? आपण तयार केलेल्या खड्ड्यामध्ये. त्यानंतर जर तुम्हाला प्लास्टिक पेपर मिळाला नसेल किंवा ताडपत्री मिळाली नसेल तर भर चौकामध्ये ह्याच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ते बॅनर आणायचं. फ्रीमध्ये आहे, ते फ्रीमध्ये ते बॅनर आणायचं आणि ते खड्ड्यामध्ये टाकायचं. त्याचा मेन उद्देश काय, वरून जर पाणी टाकलं तर ते खालून जाऊ नये. आता आपण प्लास्टिक पेपर अंतरला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 10 ते 15 किलो माती, 2 किलो शेण, 30 ग्राम सुपर फॉस्फेट, 20 ग्राम मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स हे 10 लिटर पाण्यामध्ये गाळ करायचा, लगदा करायचा, मिसळायचं आणि तो चिखल त्या पन्नीवर टाकायचा. त्या पन्नीवर काय काय झालं, शेण झालं, माती झाली, सिंगल सुपर फॉस्फेट खत झालं, मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स. मग त्या खड्ड्यामध्ये एवढं पाणी होतायचं, तुम्ही कधीही जा 10 सेंटीमीटर पाण्याची लेवल राहिली पाहिजे. बरोबर. त्यानंतर आपण दुधाचं दही कसं बनवतो, अर्धा ते 1 चमचा विरजण टाकतो. विरजण म्हणजे काय, हे दहीच. तसंच अर्धा ते 1 किलो हे ॲझोला कल्चर त्या आपण केलेल्या खड्ड्यामध्ये टाकायचं. 10 ते 15 दिवसामध्ये संपूर्ण बेड हिरवागार दिसतो. म्हणजे थोडक्यात काय, त्या ॲझोलाची वाढ झालेली आहे, पाण्यावर तरंगलेला आहे, पूर्ण वाढ झालेली आहे. पूर्ण वाढ व्हायला म्हणजे आपण आता टाकलं, समजा कल्चर टाकलं त्याच्यामध्ये, नंतर हे किती दिवसानंतर हे पूर्ण भरलेलं असतं, किती दिवस लागतात साधारण? 10 ते 15 दिवसामध्ये पूर्ण वाढतं. आणि दर 2-3 महिन्यांनी त्यातलं 30% पाणी काढायचं जुनं, नवीन त्यात पाणी ऍड करायचं. तसंच शेण पण टाकायचं प्रत्येक महिन्याला. शेणाची काय क्वांटिटी किती टाकायचं? शेण 2 किलो शेण टाकायचं. त्यानंतर जर समजा तो ॲझोला पिवळा पडत असेल, तर ते त्यामध्ये एसएस टाकायचं, मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स. जे काय दुय्यम दर्जाचे खत असतात ना ते त्यात टाकायचे, जेणेकरून ते एकदम हिरवागार दिसतो. आणि हा पूर्ण वाढ झालेला ॲझोला आपल्या जनावराला खाऊ घालायचा आहे. तर तो खाऊ कसा घालायचा आहे लक्षात घ्या. आपण चहाची गाळणी कशी असते, सच्छिद्र, बरोबर, खालून सगळे छिद्र, आपण त्या केलेल्या खड्ड्यामध्ये, पूर्ण वाढ झालेल्या खड्ड्या ॲझोलाच्या खड्ड्यामध्ये ते बकेटच्या किंवा बास्केटच्या साहाय्याने काढायचं, जेणेकरून पाणी खाली गेलं पाहिजे. फक्त ॲझोला त्या बास्केटमध्ये राहायला पाहिजे. बरोबर. तो बास्केट मधला ॲझोला घ्यायचा, धुवायचा आणि जनावराला खाऊ घालायचा. तो धुवायचा का, कारण आपण शेण मिसळलं असतं, माती वाशेल म्हणून तो धुवायचा, नंतर ते खाऊ घालायचा. पण तो ॲझोला अगोदर डायरेक्ट ते जनावर खात नाही. बरोबर. ते अगोदर काय करायचं, तुमची सरकी पेंड असेल, कडबा कुट्टी असेल, शेंगदाणा पेंड असेल, त्याच्यामध्ये मिसळायचा आणि तो खाऊ घालायचा. नंतर ते जनावर ॲझोला खाऊन टाकतं. आणि असं जर तुम्ही हा ॲझोला 1 ते 1.5 किलो जनावराला खाऊ घात, दुधाळ जनावराला, तर 10 ते 15% वाढ होते, दुधामध्ये वाढ होते. तर असा हा ॲझोला प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतावर तयार करावा आणि आपलं पशुधन सांभाळावं. अधिक माहितीसाठी आपला काय संपर्क आहे सर? कृषी विज्ञान केंद्र खामगावला यायचं. कृषी विज्ञान केंद्र खामगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. एकदम चांगलं, स्वस्तात मस्त आहे. ह्याच्या लागवडी करता एक लक्ष घ्यायची, ह्याच्या लागवडी करता फक्त 50% सूर्यप्रकाश आला पाहिजे. हे एकदम महत्वाचं आहे. पाण्याचा पीएच 4.5 ते 5.5%, लेवल किती राहायचे, 10 सेंटीमीटर लेवल राहिले पाहिजे. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ॲझोला तुम्ही एकदम 100% यशस्वी व्हाल आणि आपलं पशुधन सांभाळाल. थँक्यू.